Cancer Healer Center, a new beginning. शरद पवारांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदेंचा सत्कार करायला नको होता. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. तर काल दिल्लीतल्या साहित्य संमेलनात शरद पवारांकडून शिंदेंना पुरस्कार. शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर अमित शहांचा सत्कार केला. राजकारण आम्हालाही कळतं. शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा शरद पवारांना सूचक इशारा. दिल्लीतील कार्यक्रमावरून राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया ही आश्चर्यकारक. तर शरद पवारांनी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना कधीही राजकीय मतभेदाचा अडसर ठरू दिला नाही. रोहित पवारांचं ट्विट करत राऊतांना प्रत्युत्तर. पवारांची भूमिका पटत नसेल तर संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. शंभूराज देसाईंचा टोला. वैफल्यामुळे राऊतांची टीका, असंही प्रत्युत्तर. शरद पवार आणि अजित पवारांचं गुफ्तगू होतं तरी सुद्धा आम्ही भान ठेवून वागतो. राऊतांचा पवारांवर निशाणा. तर ठाकरे अजित पवारांना भेटले तेव्हा प्रश्न का विचारला नाही, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू. तर मला निमंत्रण पण साहित्य संमेलनाला जाणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंच्या विरोधी उमेदवाराच्या बॉडीगार्डला धमकावल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा. तर तब्बल 3 महिन्यांनी बीड पोलिसांना जाग. विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी परळीत झाला होता नारा. मंत्र्यांचे सचिव आणि खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. तर भविष्यात कुणीही दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा कडक इशारा. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अखेर एकनाथ शिंदेंचा समावेश. मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल. रामराजे निंबाळकरांकडून मंत्रालयात अजित पवारांची भेट. तर रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं. काहीच दिवसांपूर्वी रामराजेंचे बंधू संजीव राजेंवर आयकर विभागाचे छापे. कापूस सोयाबीन तेलबिया उत्पादकता मूल्यवाढी संदर्भातल्या आता योजनेची माहिती द्या. भाजप आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र. कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारींसंदर्भात सुद्धा विचारणा. ठाण्यामध्ये माघी पौर्णिमेनिमित्त श्री मलंगड यात्रेचा महोत्सव. तर शिवसेना शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने येणार. श्री मलंगडावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते आरती होणार. ईव्हीएम मधून कुठलाही डेटा डिलीट करू नका. सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश. ईव्हीएम पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोर्टात सुनावणी. Cancer Healer Center, a new beginning.